हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2021 साली झालेल्या कॅन्डिडेट स्पर्धेमधील सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला फबियानो करुआना आणि काळ्या बाजूला अनिश गिरी. तर हा एक अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण दोन्ही खेळाडूंसाठी हा सामना जिंकणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण हे दोघंही काही पहिल्या क्रमांकावरचे खेळाडू नाहीत. यांच्यापुढे इयन नेपोनिशी आहे, ज्याला कॅच करायचा असेल तर त्यांना हा सामना जिंकणं अतिशय गरजेचं होतं. तर या सामन्यात काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली E4, उत्तर आले C5. हे सिसिलियन डिफेन्स ओपनिंग आहे. नाईट F3 आणि E6. तर हे जे व्हेरिएशन आहे तुमच्या लक्षात येईल की E6 ही चाल फ्रेंच डिफेन्सची चाल आहे, तर सिसिलियन डिफेन्सचं फ्रेंच व्हेरिएशन आहे. D4, C takes D4, knight takes D4, knight F6, knight C3, knight C6, A3, bishop E7, bishop E3, castle by black, bishop E2, D6, queen D3, bishop D7, F4, E5. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर दोन्ही खेळाडू आताशी आपले पीसेस जे आहे ते डेव्हलप करत होते. काळ्या खेळाडूने कॅसलिंग पूर्ण केलेला आहे आणि पांढऱ्या खेळाडूने देखील किंग साइड आणि क्वीन साइड दोन्ही साइडला कॅसलिंगचा ऑप्शन ओपन ठेवलेला आहे. म्हणजेच अजून फार वेगळी चाल अशी कुठली नाही. पण आता E5 चाल खेळून काळ्या खेळाडूने तुम्ही बघितलं तर पीसेस किंवा प्याद एक्सचेंजेसची ऑफर दिलेली आहे, ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले नाईट टेक्स C6, B टेक्स C6 आणि देन किंग साइड कॅसलिंग. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की F4 ही जी चाल खेळली होती ती चाल जी आहे ती काळ्या खेळाडूला E5 चाल खेळायला जरा प्रोवोक म्हणतात, किंवा आपण समोरच्याला लालच दाखवतो तशा पद्धतीची चाल होती. आणि आता F कॉलम जो आहे तो पांढऱ्या हत्तीसाठी अटॅक करायला ओपन होऊ शकतो. आता या परिस्थितीत काळ्या खेळाडूची चाल होती E टेक्स F4, बिशप टेक्स F4, बिशप E6. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की बिशप टेक्स F4 या चालीनंतर D6 हे जे प्यादा आहे यावर डबल अटॅक आहे, म्हणून बिशप E6 जेणेकरून D6 प्यादाला आता डबल सपोर्ट कायम राहावा. या परिस्थितीत पुढची चाल होती क्वीन G3. सो अजूनही D6 प्यादावरती तुम्ही बघितलं तर डबल अटॅक आहे. नाईट D7 आणि आता काळा खेळाडू जो आहे त्याने नाईट D7 चाल खेळून पुन्हा एक थोडंसं लालच दाखवलं किंवा प्रोवोक करतात तसं केलेलं आहे की बिशप जो आहे तो D6 प्यादा कॅप्चर करू शकेल. पण या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती रूक A to D1. पण आपण हे बघू की समजा नाईट D7 यानंतर पांढऱ्या खेळाडूने प्यादा मारलं असतं तर काय झालं असतं. तर पुढचं व्हेरिएशन हे काहीच असं असलं असतं की क्वीन B6 चेक, हा अशा प्रकारे चेक आहे. किंग H1, बिशप टेक्स D6, वजिरावर अटॅक आहे. क्वीन टेक्स D6, ज्यानंतर क्वीन टेक्स B2 हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकलं असतं. अर्थात त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी कदाचित अजून एक प्यादा जे आहे ते मारलं असतं आणि ही पोझिशन जी आहे ती इक्वल पोझिशन आहे. चेस इंजिन सुद्धा दोन्ही खेळाडूंना बरोबरीची संधी दाखवत आहे. पण या गोष्टीचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही बघितलं तर B, C आणि D हे तिन्ही कॉलम जे आहेत ते पूर्णपणे ओपन झाले आहेत. सो दोन्ही खेळाडूंना अटॅक करता येऊ शकेल आणि काही चाली जर चुकल्या तर दोन्ही खेळाडू अडचणीत सापडू शकतात. सो दोघांसाठी हे थोडंसं कन्व्हिनियन्स नव्हता, दोघांसाठी थोडीशी अडचणीची परिस्थिती होती, म्हणून दोघांनीही ते तसं काही केलं नाही. नाईट D7 नंतर सरळ रूक A to D1 ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली. सर्व परिस्थिती क्लोज आहे. या परिस्थितीत आता काळ्या खेळाडूची पुढची चाल होती रूक E8. त्याने देखील तुम्ही बघितलं तर सपोर्ट जो आहे तो
आता बिशपला सपोर्ट केलेला आहे. अजूनही काळ्या प्यादाची तो फिकीर करत नाहीये, कारण त्याच्याकडे मगाशी दाखवलं तसं क्वीन B6 राजाला चेक देण्याचा ऑप्शन ओपन आहे. सो किंग H1, पांढऱ्या खेळाडूने पहिल्यांदा राजा सेफ केला आणि लगेच आता काळ्या खेळाडूची चालू होती क्वीन B8. तुम्ही बघितलं तर त्याने पुन्हा एकदा प्यादाला डबल सपोर्ट दिलेला आहे. खरं तर काळ्या प्यादावर आता ट्रिपल अटॅक आहे आणि संपूर्ण गेम आत्ता जो आहे तो D6 या प्यादावरती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती B4, कारण आता असं झालं होतं की क्वीन B8 या चालीनंतर भले राजाला जरी चेक नसला तरीही B2 प्यादावरती मात्र कायम अटॅक होता. सो ते प्यादा वाचवणं हे इम्पॉर्टंट होतं, म्हणून B4, जेणेकरून आता ते प्यादा वाचवता येईल, वजीर ते मारू शकणार नाही. आता काळ्या खेळाडूची चाल होती नाईट E5. त्याने लगेचच D6 प्यादावरती जो ट्रिपल अटॅक होता तो ब्लॉक करून टाकलेला आहे. B5, रूक C8, B टेक्स C6, रूक टेक्स C6. काळ्या खेळाडूने आता आपला हत्ती ऍक्टिव्हेट केलेला आहे. तुम्ही बघितलं तर हत्तीचा अटॅक डायरेक्टली पांढऱ्या घोड्यावर आहे, पण अर्थात जोपर्यंत पांढरा वजीर सपोर्ट करतोय तोपर्यंत हत्ती काही घोडा मारणार नाही. मग या परिस्थितीत पुढची चाल होती नाईट D5 आणि ही इम्पॉर्टंट चाल आहे. तुम्ही बघितलं तर पांढरा घोडा जो आहे तो आता सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आहे आणि आपल्याला माहित आहे की सेंटर ऑफ द बोर्ड मधले जे घोडे असतात ते कसे अतिशय महत्वाचे स्क्वेअर्स जे आहेत ते कंट्रोल करतात. तर क्वीन F8, C3, रूक A2 C8. आता प्यादावरती डबल अटॅक आहे. रूक C1 म्हणून प्यादाला सपोर्ट दिला. नाईट G6, नाईट G6 चाल खेळून पांढऱ्या खेळाडूच्या काळ्या बिशपवरती अटॅक आहे. बिशप D2, बिशप H4, वजिरावरती अटॅक केलेला आहे म्हणून क्वीन E3, ज्यानंतर रूक C5. तुम्ही जर बघितलं तर क्वीन E3 या चालीनंतर तुमच्या लक्षात येईल की पांढरा वजीर जो आहे तो A7 प्यादावरती अटॅक करू शकतो. सो लगेचच रूक C3 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. त्याने डायगोनल तर ब्लॉक केलाच, त्याच पद्धतीने आता पांढऱ्या घोड्यावरती तुम्ही बघितलं तर डबल अटॅक आहे. सो C4, घोड्याला डबल सपोर्ट दिला. आणि कारण मी मगाशी म्हणालो होतो की हा सेंटर ऑफ द बोर्ड मधला नाईट किंवा घोडा आहे जो अतिशय पॉवरफुल आहे. पुढची चाल होती H6 आणि H6 एक चाल अतिशय महत्वाची आहे. का आता ते तुम्हाला पुढच्या चालीत कळेल. क्वीन B3, लगेचच क्वीन B3 चाल खेळली आणि बिशप G5. सो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की वजीर जो आहे तो E3 वरून B3 वरती का नेला, कारण H6 चाल खेळल्यानंतर अतिशय प्रेडिक्टिव्ह चाल होती की काळा खेळाडू बिशप G5 चाल खेळेल. या परिस्थितीत बिशप टेक्स G5, H टेक्स G5 बिशप एक्सचेंज केलेले आहेत. क्वीन G3, क्वीन D8. आता दोन्ही खेळाडूंचं भांडण G5 प्यादासाठी सुरू आहे. रूक C2 D1, पण बिशप टेक्स D5. सेंटर ऑफ द बोर्ड मधला नाईट होता, काळ्या खेळाडूने तो एलिमिनेट केलेला आहे. E टेक्स D5. आता नाईट F4 आणि नाईट F4 एक मल्टीपर्पज चाल आहे. तुम्ही जर बघितलं तर पांढऱ्या बिशप वरती अटॅक आहे, राजा भोवतीचे स्क्वेअर्स कंट्रोल करतोय, त्याचप्रमाणे हत्तीचा F कॉलम देखील ब्लॉक केलेला आहे. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की काळ्या खेळाडूचा नाईट अतिशय पॉवरफुल झालेला आहे आणि पांढऱ्या खेळाडूचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की तो नाईट मारण्यासाठी किंवा तिथून हटवण्यासाठी त्याच्याकडे E कॉलम वरती प्यादा नाहीये. G कॉलम वरचा प्यादा पुढे घेऊ शकतो, पण मग पांढरा राजा पूर्णपणे एक्सपोज होईल. दुसरीकडे बिशप जो आहे तो व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरचा बिशप आहे, तो काळ्या घरावरचा घोडा मारू शकत नाही. सो त्या बिशपचा आत्ता तरी फारसा काही उपयोग नाही. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे
पांढऱ्या बिशपचे जे डायगोनल आहे तो त्याच्याच प्यादाने बंद केलेला आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की काळा घोडा जर तिथून हटवायचा झाला तर आयदर क्वीन किंवा रूक एक्सचेंज करावा लागेल, की जे दोन्ही तसं पाहिलं तर लॉजिकल नाहीये, कारण एंड गेम मध्ये हत्ती जर कमी झाला तर दोन्ही हत्ती एकत्र ठेवल्यामुळे काळ्या खेळाडूचा जास्त फायदा नक्की होऊ शकतो. आपण प्रत्येकाने एंड गेम बघितलेले आहेत, खेळलेले आहेत. 2 हत्ती हे जास्त स्ट्रॉंग युनिट आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. सो तुमच्या आता लक्षात येईल की नाईट F4 ही चाल खेळल्यामुळे काळा खेळाडू जास्त स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे आणि चेस इंजिन देखील ते दाखवत आहे. पुढची चाल होती क्वीन F2. तुम्ही जर बघितलं तर हत्तीवर अटॅक आहे पण काही धोका नाही, कारण हत्तीला ऑलरेडी डबल सपोर्ट आहे. तर रूक C7, रूक D4, क्वीन E8. क्वीन E8 ही एक अतिशय इम्पॉर्टंट चाल आहे. तुम्ही बघितलं तर आता बिशप वरती डबल अटॅक आहे म्हणून बिशप F3 आणि बिशप F3 हीच बरोबर चाल आहे, कारण क्वीन E8 यानंतर जर तुम्ही बिशप वाचवण्याचा प्रयत्न केला आणि सपोर्ट ऍड केला तर लेट्स से रूक E1 तर रूक E7 ही चाल येऊ शकते. आता बिशप वरती ट्रिपल अटॅक आहे आणि केवळ डबल सपोर्ट आहे, म्हणून प्रॉब्लेम असा आहे की हत्ती देखील मागे आणावा लागेल. हत्ती जर मागे आणला तर तुमच्या लक्षात येईल की डेफिनेटली बिशपला ट्रिपल सपोर्ट आहे, पण पांढऱ्या खेळाडूचे सगळे मोहरे जे आहेत ते पूर्णपणे लॉक झालेले आहेत. ते केवळ आणि केवळ बिशपला वाचवण्यासाठी तिथे आहेत. गेम मध्ये बाकी ऍक्टिव्हिटी काहीही नाही. पांढऱ्या खेळाडूला चेस इंजिन देखील अतिशय कमी मार्क्स देत आहे, म्हणजेच ही पोझिशन देखील पूर्णपणे काळ्या खेळाडूसाठी फेवर मध्ये आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की समजा या परिस्थितीमध्ये बिशप आता बाजूला घेण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला घेतला, एक रॅन्डम चाल खेळावी लागेल. लेट्स से काळ्या प्लेयरने एक चाल खेळली आणि आता जर बिशप बाजूला घेतला तर प्रॉब्लेम असा आहे की डायरेक्ट हा शेक आहे, कंपल्सरी वजीर द्यावा लागेल आणि हा तर डायरेक्ट चेकमेटच होईल, म्हणजे ते पॉसिबल नसतं झालं. म्हणून बिशप F3 ही जास्त लॉजिकल चाल आहे. अजूनही बघू क्वीन E8 नंतर लेट्स से रूक सपोर्ट दिला, रूकने अटॅक केला, मुळा रूक मागे घेतला. एक व्हेरिएशन असंही आहे की आता काळा खेळाडू प्यादा मारू शकतो आणि इवन दो चेस इंजिनची ही पहिली म्हणजे प्रेफर्ड चाल जरी नसली तरी तुमच्या लक्षात येईल की आता बिशप जो आहे तो हत्ती मारू शकत नाही, कारण जर त्याने हत्ती मारला तर आपण मगाशी दाखवलं तसं रूक टेक्स रूक आणि आता बिशप मागे येईल. तुम्ही बघितलं चेकमेट डेफिनेटली नाहीये, पण पुन्हा एकदा अशी परिस्थिती झालेली आहे की आता पांढऱ्या वजीराला कायम पांढऱ्या उंटाला सपोर्ट करत राहावं लागेल. रूक जो आहे तो प्रॉबेबली इथं अडकून राहील, म्हणजेच लगेच चेकमेट जरी नसला तरी पोझिशन वाईज ही परिस्थिती ब्लॅकच्या फेवर मध्ये आहे. प्रॉब्लेम असाही आहे की ही अशी परिस्थिती झाल्यानंतर लेट्स एक रॅन्डम चाल खेळली, पांढरा खेळाडू घोड्यावरती अटॅक डेफिनेटली करू शकतो, बट अगेन घोडा जो आहे तो मागे जाऊ शकतो, सेफ राहील, घोड्याला काही प्रॉब्लेम नाही. आता वजीराला कोणाचाही सपोर्ट नाहीये, सो F7 वरती ही अटॅक होऊ शकत नाही. हत्ती देखील अडकून पडलेला आहे. एकंदरीतच व्हेरिएशन नुसार विचार केला तर ही देखील पोझिशन जी आहे ती काळ्या खेळाडूच्या जास्त फेवर मध्ये आहे. त्याच्याकडे एक एक्स्ट्रा प्यादा देखील आहे, म्हणजेच पेशन्स ठेवून काळा खेळाडू कदाचित प्यादी पुश करू शकतो, ज्यानंतर किंग साइड पूर्णपणे एक्सपोज होऊ शकेल. एकंदरीत ही वेगवेगळी व्हेरिएशन्स आहेत. नॉट नेसेसरी की अशीच खेळली जातील, पण तुमच्या लक्षात आला असेल की क्वीन E8 यानंतर बिशप वाचवण्याचा प्रयत्न करत बसला असता तर पांढरा खेळाडू जास्तीत जास्त अडचणीत सापडला असता. म्हणूनच बिशप F3 ही जास्त
लॉजिकल आणि इम्पॉर्टंट चाल होती. या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती रूक टेक्स C4. तो रूक एक्सचेंजची ऑफर देतोय. रूक टेक्स C4, रूक टेक्स C4. म्हणजे आता रूक एक्सचेंजेस झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पांढऱ्या खेळाडूकडे आता 4 प्यादी आहेत, तर काळ्या खेळाडूकडे 5 प्यादी आहेत. काळ्या खेळाडूकडे नाईट जो आहे तो अतिशय पॉवरफुल झालेला आहे आणि त्याची पोझिशन जास्त ऍक्टिव्ह आहे. दुसरीकडे पांढऱ्या खेळाडूचे मोहरे सगळे एका कोपऱ्यामध्ये अडकून पडलेले आहेत. पुढची चाल होती क्वीन टेक्स C7, ज्याला उत्तर दिले रूक A4. रूक A4 चालीनंतर वजीर आणि प्याद दोन्हीवरती अटॅक आहे. क्वीन F2, रूक टेक्स A3. आता अजूनही काळ्या खेळाडूकडे एक प्याद एक्स्ट्रा आहे. H4 ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर पॉन जे आता G5 घरावर आहे ते बाजूला घेण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच जर मारलं तर असं होऊ शकेल की पांढरा खेळाडू जो आहे तो प्याद मारू शकतो. घोड्यावर अटॅक आहे. घोडा जो आहे तो कदाचित मागे जाईल. पण त्यानंतर अगेन तुम्ही बघितलं तर क्वीन B4 वरती येईल. डबल अटॅक आहे. रूक मागे जाऊ शकतो. पण पुन्हा एकदा आता सॉरी इथे नाही येणार, वजीर येऊ शकतो. वजीराचा रूकवर अटॅक आहे. तर एकंदरीतच तुम्ही बघितलं तर ऑल ऑफ द सडन व्हाईट पीसेस काहीसे ऍक्टिव्ह झाले आहेत. काळा घोडा जो इतका वेळ तुम्ही बघितलं तर सगळे स्क्वेअर्स महत्वाचे कंट्रोल करत होता, ते सगळे स्क्वेअर आता ओपन झालेले आहेत. म्हणजेच ही पोझिशन आता थोडीशी पांढऱ्या खेळाडूसाठी खेळण्यासाठी जास्त चांगली आहे. तर मी म्हणालो की हे देखील एक व्हेरिएशन आहे, नॉट नेसेसरी की हे असंच होईल. पण रूक टेक्स A3 नंतर H4 ही चाल यासाठीच होती. क्वीन E5 प्याद काही एक्सचेंज केलं नाही. उलट क्वीन E5 खेळून याची काळजी घेतलेली आहे की घोडा कायम F4 घरावर राहील. H टेक्स G5, क्वीन टेक्स G5, घोडा अजूनही कायम F4 घरावरच आहे. रूक E1, आता रूक E1 ही राजाला चेक देण्यासाठी चाल आहे. रूक A8, म्हणूनच लगेचच रूक A8 ही चाल खेळली. बॅकरँक जो आहे तो वाचवलेला आहे. बिशप E4, रूक A2. तुम्ही जर बघितलं तर बिशप E4 ही चाल जी आहे ती अतिशय महत्वाचा असा H7 स्क्वेअर कंट्रोल करतीये. तर या परिस्थितीत काळ्या खेळाडूने रूक A2 ही चाल खेळली. आता रूक A2 ही चाल खेळल्यानंतर या परिस्थितीमध्ये तुमची पुढची चाल काय असली असती? अतिशय अमेझिंग पद्धतीने फबियानो करुआनाची पुढची चाल होती रूक B1. आणि तुमच्या लक्षात आला असेल की काळा खेळाडू जो आहे तो वजीर मारू शकतोय, पण त्याची चाल होती रूक A8. आपण पुन्हा थोडं मागे जाऊ, नीट बघा. बिशप E4 यानंतर काळ्या खेळाडूने रूक A2 चाल खेळली. वजीर जो आहे तो हत्ती मारू शकत होता, पण त्याची चाल होती रूक B1. त्याने हत्ती मारला नाही. हत्ती वजीर मारू शकत होता, पण त्याची चाल होती रूक A8. तर असं का झालं? याचं कारण की बिशप E4 यानंतर रूक A2 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. जर पांढऱ्या बिशपने हत्ती मारला असता तर काळ्या खेळाडूने क्वीन H4 चेक ही चाल खेळली असती. राजाला कंपल्सरी G1 वर यावं लागेल, ज्यानंतर रूक टेक्स E1 चेक. राजा आता काळ्या कोपऱ्यात जाईल, ज्यानंतर बिशपही मारला जाईल आणि ही पोझिशन पुन्हा एकदा काळ्या खेळाडूच्या पूर्णपणे फेवरमध्ये आहे. म्हणजे एक रॅन्डम चाल म्हणून दाखवतो की राजा H1 वर घेतला, अगदी सगळं मटेरियल एक्सचेंजेस जरी करून टाकलं तरीही तुमच्या लक्षात येईल की एंड गेम मध्ये काळ्या खेळाडूकडे 2 एक्स्ट्रा प्यादी आहेत, जे डेफिनेटली विनिंग पोझिशन आहे. तर तुमच्या लक्षात येईल की रूक A2 नंतर वजीराने काळा हत्ती मारणं किती
रिस्की होतं, म्हणून रुक B1, त्याला उत्तर दिले रुक A8. आता रुक B1 नंतर काळा हत्ती देखील वजीराला मारू शकत होता, पण जर वजीर मारला असता तर हा खूप म्हणजे खूपच मोठा ब्लंडर झाला असता. कसा ते तुमच्या लक्षात येईलच. रुक जो आहे तो रुक जो आहे तो बॅक रँक वरती होता, त्याने असा चेक दिला असता. राजाला आता H7 घरावर येता येणार नाही, कंपल्सरी वजीराला मध्ये यावं लागेल आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता. म्हणजेच रुक A8 रुक B1 यानंतर हत्तीने देखील वजीर मारणं शक्य नव्हतं. सो रुक A8, रुक E1, पुन्हा एकदा हत्ती जागेवर आणला. आता चाल होती F5. आता पहिल्यांदा बिशपचा एक पॉवरफुल डायगोनल क्लोज केलेला आहे. बिशप B1, किंग F7 आणि राजा तिथे पूर्णपणे सेफ आहे. रुक E3. रुक E3 चाल खेळण्याचं कारण हेच की किंग F7 नंतर काळा हत्ती आता H8 घरावर येणार आहे. सो पांढरा हत्ती E3 घरावर नेला जो सेव्ह करू शकेल. पण तरीही रुक H8 चेक. आणि सरप्राइझिंगली तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने काही हत्ती मध्ये घेतला नाही, कारण कदाचित भीती हीच होती की घोडा तो हत्ती मारेल. त्याने खेळलेली चाल होती किंग G1. या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती नाईट टेक्स G2 आणि ही चाल खेळल्यानंतर तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुमच्या लक्षात आला असेल की समजा राजा इथेच ठेवला आणि बाकीची काहीतरी रॅन्डम चाल खेळली, लेट्स से बिशप बाजूला घेतला, तर हा अशा प्रकारचा डिस्कवर्ड चेक बसू शकतो. राजा एक दोन हालचाली करू शकतो, जसं बिशप वगैरे मध्ये क्वीन मध्ये येईल, पण हा चेकमेट होईल. सो हा अशा प्रकारचा डिस्कवर्ड चेक बसणं म्हणजे पांढरा राजा ऑलमोस्ट चेकमेट झालेला आहे. किंवा किंग G1 यानंतर नाईट टेक्स G2 चाल खेळली, लेट्स से वजीराने घोडा मारला, तरीही हा अशा प्रकारचा चेक तुम्हाला बघायला मिळेल. अशा प्रकारचा चेक तुम्हाला बघायला मिळेल जिथे वजीर तर काही मध्ये येऊ शकत नाही, कारण वजीर जर मध्ये आला तर प्रॉब्लेम असा आहे की काळा हत्ती देखील H1 घरावर येईल, चेक देईल. राजा जो आहे तो पुढे जाऊ शकतो, बट आता मात्र वजीर एक्सचेंज करू शकतो. आणि हा एंड गेम आहे जिथे 3 प्यादी आणि रुक अगेन्स्ट सिंगल राजा, जे तुम्हाला माहित आहे की डेफिनेटली काळा खेळाडू जिंकेल. किंवा अजूनही तुम्ही व्हेरिएशन बघा. नाईट टेक्स G2 ही चाल होती, यानंतर लेट्स से राजाच बाजूला घेतला आणि केवळ घोडा जो आहे तो असा सोडला, तरीही घोडा हत्ती मारू शकतो. राजाला चेक आहे, वजीर तर घोड्याला मारू शकत नाही कारण वजीराचा सपोर्ट आहे. कदाचित राजा बाजूला जाईल, बट अगेन एक नॉर्मल मूव म्हणून घोडा जरी मागे घेतला तरी तुमच्या लक्षात येईल 3 वर्सेस 2 पीसेस आणि 3 प्यादी ही देखील पोझिशन काळ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. एकंदरीतच नाईट टेक्स G2 यानंतर घोडा मारला काय किंवा राजा बाजूला घेतला काय, सगळी परिस्थिती जी होती ती पूर्णपणे काळ्या खेळाडूच्या फेवर मध्ये होती. म्हणूनच त्याने आपली हार मान्य केली आणि अनिश गिरीने हा देखील डाव जिंकलेला आहे आणि तो आता कॅन्डिडेट्स मध्ये खूप पुढे जातोय. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.